नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता चौथीतील चतुर कावळा हा धडा पाहणार आहोत. चतुर कावळा. एका झाडावर एक कावळा बसला होता. त्याच्या चोचीत भाकरीचा तुकडा होता. त्याच झाडाकडून एक कोल्हा जात होता. कावळ्याच्या चोचीतील भाकरीचा तुकडा पाहून कोल्ह्याला खूप आनंद झाला. अरे वा, कावळ्याला आज चांगला लाभ झालेला दिसतोय. त्याच्या चोचीत भाकरीचा तुकडा आहे, तो मिळवायचा हवा, पण मिळवायचा कसा? काहीतरी युक्ती करून कावळ्याला चोच उघडायला भाग पाडलं पाहिजे, असा कोल्होबा म्हटला. कोल्हा. काय कावळे दादा, आज तुम्ही खूपच आनंदी दिसत आहात. तुमचं गाणं ऐकून खूप दिवस झाले. एक छान गाणं म्हणा ना. अरे वा, हा लबाड कोल्हा आज माझ्याशी इतका गोडगोड का बोलतोय? त्याचा या भाकरीवर डोळा दिसतो. ठीक आहे, याचा डाव याच्यावरच उलटून टाकायचा, असं कावळ्याने ठरवलं. कावळा भाकरीचा तुकडा पायात धरून गाणे म्हणू लागला. कावळा. कोल्होबा, गाणं आवडलं का? कावळा जरा हुशारात दिसतोय. भाकरीचा तुकडा मिळवण्यासाठी दुसरी युक्ती शोधली पाहिजे. कोल्हा. वा कावळ्याचं गाणं छानच होतं, पण तुमचा नाचही छान असतो म्हणे. जरा नाचून दाखवलं तर काय मज्जा येईल. अरे लबाडा, समजलं मला. मी नाचताना पायातला भाकरीचा तुकडा खाली पडेल आणि तो घेऊन पळता येईल, असा तुझा डाव आहे ना? थांब, तुझी चांगली फजिती करतो, असं कावळ्याने ठरवलं. कावळा भाकरीचा तुकडा चोचीत धरून नाचू लागला. हा कावळा तर खूपच चतुर दिसतो. एवढं करूनही भाकरीचा तुकडा मिळाला नाही. फुकट आपला वेळ वाया गेला. बघू आता दुसरीकडे काही मिळतं का. शेवटी कोल्हा खाली मान घालून निघून गेला. तर मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आवडले असेल तर व्हिडिओला आपल्याला नक्की लाईक करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. थँक्यू.